वंजारा आणि बंजारा समाजाला आदिवासीमध्ये आणतो कोण बोललं? सरकारमधले मिनिस्टर बोलले. एकंदरीत सरकारची भूमिका काय आहे तर इथं जातीय अराजकता माचून आहे. उघड आणीबाणीपेक्षा आताची गुप्त आणीबाणी ही अधिक घातक आहे. मी याला रिपीट करतो, या शब्दाला, ही अधिक घातक आहे. त्या इमर्जन्सीचे बेनिफिट्स आम जनतेला मिळाले. ज्या आम जनतेला मिळाले बेनिफिट्स, त्या बेनिफिशरीपैकी मी एक आहे. मी इमर्जन्सी पाहिलेली आहे. मी इमर्जन्सीमध्ये नोकरी केलेली आहे. त्याचे बरे वाईट परिणाम पाहिलेले आहेत. सामान्य जनतेपर्यंत शासन पोचत नव्हतं किंवा शासनाच्या योजना पोचत नव्हत्या, हे एक कारण. आणि दुसरीकडे हे जे आज गैरहजरीने जी एजन्सीज आहेत, या सगळ्या श्रीमंताच्या नादी लागून या तेव्हाच्या शासनाच्या विरोधामध्ये उठाव केला. ते सगळे कॅपिटलिस्ट लोक होते ज्यांनी उठाव केला. त्यातले काही आज बेनिफिशरी आहेत. आता ते स्वतःला समाजसेवक समजतात किंवा सोशलिस्ट समजतात, परंतु हे सगळे कॅपिटलिस्ट लोक आहेत ज्यांनी काही ठिकाणी एकदम राज्यामध्ये राज्य मिळवलेलं आहे. ते सांगतो. पण मी मुद्दाम सांगितलेलं आहे. आपल्याला वाईट वाटलं तरी चांगली गोष्ट सांगणं आवश्यक आहे म्हणून सांगतो मी. आता त्या काळामध्ये मी पुन्हा रिपीट करतो की जनतेपर्यंत माणूस जात नव्हता, शासन जात नव्हतं म्हणून. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट, इनडायरेक्टली देर वॉज, आय रिपीट अँड आय मीन इट, देर वॉज अ ग्रेट थ्रेट टू दी गव्हर्नमेंट अँड टू दी नॅशनल इंटिग्रिटी अँड टू दी नॅशनल डिफेन्स at that time. That was the reason why democracy was called for that time, and it was necessary. आणि त्याचे फळ जे मिळाले पाहिजे ते मी आता थोडक्यात सांगितलं. आजच्या इमर्जन्सीचे नुकसान काय होते आहे हे तुम्ही सगळे पाहत आहे. तर आमच्या अजेंड्यावर ते आहे. रोजगार नाही, खाजगीकरण आहे. खाजगीकरणामध्ये ज्या ज्या लोकांना बेनिफिट्स देतो आम्ही, त्या बेनिफिशरीज जे आहेत त्यांनी आम्ही बोलताना किती आम्ही हा प्रकल्प उभा केला. आम्हाला 1 कोटी रुपये म्हणजे भीती वाटत होती शब्द वापरायची. तुम्हालाही वाटत असेल, आम्हाला आजही वाटते. 1 कोटी शिवायला पैसे नाहीत समाजासमोर. इथं 1 कोटी, 1000 कोटी, लाख कोटी रुपयाचे प्रकल्प येत आहेत. आणि मग इतके लाख रोजगार तयार होतील, तितके लाख रोजगार तयार होतील. तर मी आपणाला पत्रकार म्हणून हा प्रश्न विचारू इच्छितो, जेव्हा आपल्याला उत्तर द्यायचं असेल तेव्हा द्या, की किती लाख कोटी आले आणि किती लाख कोटी रोजगार निर्माण होणार होते आणि प्रत्यक्षात रोजगार किती लाख किंवा किती हजार किंवा किती शेकडा तयार झाले. काहीही निर्मिती नाही रोजगार. डायरेक्ट रोजगार निर्मिती कुठेही नाही, सगळे इनडायरेक्ट आहे. सर, आज पत्रकार परिषद घेण्याचं प्रमुख मुद्दा आणि कारण असे 2 ते 5 मिनिटांमध्ये सांगा. 1च मिनिटामध्ये सांगतो मी की ईव्हीएम ही रद्द करणे, मिनिमम सपोर्ट प्राइस लागू करणे, बेरोजगारी दूर करणे, 50% महत्त्वाचा मुद्दा, 50% जे बॅन लावलेला आहे रिक्रुटमेंट आणि प्रमोशनवर रिझर्वेशनचा, तो बॅन रिमूव्ह करणे. तो बॅन रिमूव्ह केल्याशिवाय मराठा महासंघ म्हणा किंवा जरांगे साहेबांची संघटना म्हणा किंवा अजून कोणी असो, त्यांना रिझर्वेशन देता येत नाही. दिले जाहीर केलेलं आहे, त्याच्यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. त्या सोडवताना त्रास होईल. म्हणून 50%चे बंधनं दूर होतात. खालच्या स्टेटने केलेले आहेत. 61% खालचे साऊथ स्टेट्स आपले गेलेले आहेत. आपण जायला काही अडचण नाही. आपण देखील इनडायरेक्टली गेलेलो आहोत. जेव्हा आपण EWS 10% जाहीर केले किंवा अजून काही वेगळ्या प्रकारचे जाहीर केले, आपणही क्रॉस केलेले आहे. ते क्रॉस करणे ऑफिशियली, आणि हे करण्यासाठी जे काही नियम असतील, नियमाच्या बाधा येत असतील, त्या नियमाच्या बाधा दूर करणे हा आमचा उद्देश आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्ही आमचे
राष्ट्रीय अध्यक्ष उद्या येतील, त्यांच्यासमोर आम्ही विस्ताराने ही मांडू. आपल्यासमोर संक्षेपाने सांगतो मी की या देशामध्ये बुद्धगयेमध्ये महाबोधी विहार हे उपस्थित केला आहे का बा जाती न्याय गणना झाली पाहिजे. आम्ही त्याच्या सपोर्टेड या विषयाकरता त्यांच्या सपोर्टेड आहे. जाती न्याय गणना झाली पाहिजे, जेणेकरून याचा अर्थ असं होईल का जेवढी ज्या जाती तेवढा सत्ता. त्याचा कुठंतरी आज नाही, आज सुरुवात केली, किमान 10, 20, 30 वर्षांनी याचा परिणाम दिसून येईल. उदाहरण द्यायचं सांगितलंच, 1857ला उठाव झाला, 90 वर्षानंतर 1947ला भारत स्वतंत्र झाला. इतका वेळ लागतोय. तर आज जर ते उठाव केला काही गोष्टीला तर त्यावेळेस त्या निश्चितच होईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, लोकतंत्रामध्ये, भारतीय लोकतंत्रामध्ये निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते, अत्यंत महत्त्वाची. कारण तो जनतेतून निवडून जातो, तो जनतेचा सेवक असतो, तो त्याला अधिकार असतात जनतेच्या प्रती किंवा त्याच्या मतदारसंघाच्या प्रती कामं करण्याची त्याची जबाबदारी, दायित्व असते. परंतु व्यूहामुळं 80 ते 90% भारतीय लोकांना शंका आहे ते भारतीय संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतून व्यूहम हद्दपार झाला पाहिजे. अशा विविध आहेत. उद्या माननीय आमचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेब येतील आणि त्यांच्यासमोर वक्ते प्रवक्ते बोलणारे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत, प्रदेशचे बरेचसे उपाध्यक्ष येत आहेत, यांचे उद्बोधन होतील, त्यावर चर्चा होईल आणि शेवटला सर्व ठराव मंजूर केला जाईल. आणि ठराव मंजूर झालेले हे केंद्र शासन आणि राज्य शासन यांना पत्राद्वारे सादर केला जाईल. किती लोक येणार आहेत? बघा, ही काही राजकीय स्टेटस नाही किंवा राजकीय काही हे नाही आहे, ही संघटनात्मक बाबी आहे. राजकीयला आणल्या जातं, पक्षाला माणसं जमा करावी लागतात, संघटनेला माणसं जमा करायची नाही. संघटना ही मजबूत करण्याकरता, जसं आत्मनिर्भर आपण म्हणतो, तर संघटनेचा आत्मनिर्भर व्यक्ती तिथं येईल. संघटनेकरता जो आपल्या पुढच्या पिढी वाचवण्याकरता, त्याला माहिती आहे की माझी पिढी आज जगली, उद्याची पिढी त्रास होणार आहे, तर ती पुढची पिढी वाचवण्याकरता उद्याच्या अधिवेशनाला 100% येईल. किती येतील याबद्दल उद्या सांग. उपस्थित केला आहे का बा जाती न्याय गणना झाली पाहिजे. आम्ही त्याच्या सपोर्टेड या विषयाकरता त्यांच्या सपोर्टेड आहे. जाती न्याय गणना झाली पाहिजे, जेणेकरून याचा अर्थ असं होईल का जेवढी ज्या जाती तेवढा सत्ता. त्याचा कुठंतरी आज नाही, आज सुरुवात केली, किमान 10, 20, 30 वर्षांनी याचा परिणाम दिसून येईल. उदाहरण द्यायचं सांगितलंच, 1857ला उठाव झाला, 90 वर्षानंतर 1947ला भारत स्वतंत्र झाला. इतका वेळ लागतोय. तर आज जर ते उठाव केला काही गोष्टीला तर त्यावेळेस त्या निश्चितच होईल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, लोकतंत्रामध्ये, भारतीय लोकतंत्रामध्ये निवडणूक प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते, अत्यंत महत्त्वाची. कारण तो जनतेतून निवडून जातो, तो जनतेचा सेवक असतो, तो त्याला अधिकार असतात जनतेच्या प्रती किंवा त्याच्या मतदारसंघाच्या प्रती कामं करण्याची त्याची जबाबदारी, दायित्व असते. परंतु व्यूहामुळं 80 ते 90% भारतीय लोकांना शंका आहे ते भारतीय संपूर्ण निवडणूक प्रक्रियेतून व्यूहम हद्दपार झाला पाहिजे. अशा विविध आहेत. उद्या माननीय आमचे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेब येतील आणि त्यांच्यासमोर वक्ते प्रवक्ते बोलणारे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत, राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत, प्रदेशचे बरेचसे उपाध्यक्ष येत आहेत, यांचे उद्बोधन होतील, त्यावर चर्चा होईल आणि शेवटला सर्व ठराव मंजूर केला जाईल. आणि ठराव मंजूर झालेले हे केंद्र शासन आणि राज्य शासन यांना पत्राद्वारे सादर केला जाईल. किती लोक येणार आहेत?
बघा, ही काही राजकीय स्टेटस नाही किंवा राजकीय काही हे नाही आहे, ही संघटनात्मक बाबी आहे. राजकीयला आणल्या जातं, पक्षाला माणसं जमा करावी लागतात. संघटनेला माणसं जमा करायची नाही. संघटना ही मजबूत करण्याकरता जसं आत्मनिर्भर आपण म्हणतो, तर संघटनेचा आत्मनिर्भर व्यक्ती तिथं येईल. संघटनेकरता जो आपल्या पुढच्या पिढी वाचवण्याकरता, त्याला माहिती आहे की माझी पिढी आज जगली, उद्याची पिढी त्रास होणार आहे, तर ती पुढची पिढी वाचवण्याकरता उद्याच्या अधिवेशनाला 100% येईल. किती येतील याबद्दल उद्या सांग. आणि 4 वाजता 3:30 पावणे 4ला संपवू. आपलं नाव आणि आपल्यासोबत कोण कोण असेल? हां सांगतो. हां, काय तुमचा प्रश्न? हां हां, गुलाब इशू हॉल, साखरे मंगल कार्यालयाच्या बाजूला, TV सेंटर रोड, आझाद चौकचे TV सेंटर रोड. छत्रपती मध्ये सामाजिक आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षणाची तरतूद केलेली आहे. संविधानाने त्याचे पॅरामीटर्स समूहाचे बनवलेले आहेत. कुठल्याही गॅजेटवर जातीचं निरीक्षण करता येत नाही, हे सर्वांनाच माहीत आहे. आपण बसलो तर आपल्यालाही माहीत आहे. आणि गॅजेट्स लागू करतं जे या मनोवादी सरकारचे जे धोरण आहे, जे असंविधानिक आहे. आणि या एका धोरणामुळे आज महाराष्ट्रभरामधील विविध समाज हा एकोणएकावर कुरघोडी करतोय. म्हणजे आता वंजारा समाज जो म्हणतोय की आम्ही तेलंगणा आणि तेलंगणामध्ये आम्ही ट्रायबलमध्ये येतो, आदिवासीमध्ये येतोय. आता महाराष्ट्रामध्ये हैदराबाद गॅजेटनुसार आम्हाला ट्रायबलचं सर्टिफिकेट द्या. उद्या अजून अनेक समाज उठतील वेगवेगळ्या पद्धतीने. पण गॅजेट हे संविधान नाही. गॅजेट ही मंडल आयोगाने जाती ज्या नियुक्त केलेल्या आहेत OBCसाठी, या भारतीय संविधानाने अनुसूचित जाती आणि जमातीच्या संदर्भात जे निकष ठेवले आणि त्या जाती समूहाचा एक समूह बनवला, ज्याला शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट हा जो समूह बनवला, एक कास्ट म्हणून रिझर्वेशन पुढे नाही आलेलं आहे, एक समूह म्हणून आलेला आहे. आणि मंडल आयोगानेही एक समूह म्हणून अदर बॅकवर्ड कम्युनिटीजचा एक समूह म्हणून त्यांनी समोर आणलं. त्याच्यामुळं भारतीय संविधानाला जे मान्य आहे आणि मंडल आयोग ज्या पद्धतीने आला तो मंजूर केला गेला. त्यानंतर इंदिरा साहनीचा सुप्रीम कोर्टाचा रिझल्ट, या एकंदरीत सगळ्याचा अभ्यास करता गॅजेट हा रिझर्वेशनचा पाया किंवा आधार होऊ शकत नाही. आणि सरकारने फक्त या राज्यामध्ये जातीमध्ये विभागणी करण्याचा आणि एक अराजक असा प्रश्न आज उपस्थित केलेला आहे. तुम्ही म्हणताय की आता धनगर खूप दिवसापासून ते OBCमधून ट्रायबलमध्ये जातोय म्हणतायत. त्याच्यानंतर बंजारा समाज हे STमध्ये जातोय म्हणतात. जर एकंदरीत असं जर झालं तर मुळात आजही या महाराष्ट्रातला आदिवासी, ज्याला त्याचे पूर्णत्व अधिकार मिळालेले नाही आहेत, तो अधिक मागास होऊन जाईल. तर ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण घटनेमध्ये नमूद केलं, तर आरक्षण हा प्रतिनिधित्वाचा भाग आहे. आपल्याला लक्षात आलं असेल की जेव्हा मनोज जरांगेंनी उपोषण सुरू केलं आणि आरक्षण मराठा समाजासाठी मागितलं, त्यांचं असं म्हणणं होतं की आमचे मराठा जे गरीब आहेत त्यांना आरक्षण देऊन आमची आर्थिक उन्नती करा. मुळात त्यांचा मुद्दाच चुकीचा आहे. कारण ज्या वेळेला आरक्षण लागू करायचं होतं त्यावेळेला एक गायकवाड नावाच्या कमिटीचं गठन केलं. ही गायकवाड कमिटीने काय केलं की क्वांटिफायबल डाटा जमा करायचा ठरलं. कारण हा क्वांटिफायबल डाटा म्हणजे काय की तुमचं नोकऱ्यामधलं प्रतिनिधित्व, तुमचं उद्योगधंद्यामधलं प्रतिनिधित्व सक्सेस झाले नाही. सगळ्याच ठिकाणी त्यांचं प्रतिनिधित्व आहे. कारण तुम्हाला माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये सुद्धा 2-3 जर मुख्यमंत्री सोडले तर सर्व मुख्यमंत्री मराठा समाजाचेच होते. म्हणजे राजकारणामध्ये त्यांचं 100% योगदान आहे, प्रतिनिधित्व आहे. त्यांचं धंद्यामध्ये पण प्रतिनिधित्व आहे. आज तुम्हाला माहिती असेल की जेव्हा मनोज जरांगे मोर्चा नेतात, आंदोलन करतात, त्यावेळेला त्यांचे कार्यकर्ते मर्सिडीजमधून जातात. त्यांच्याकडे आंदोलनामध्ये अत्यंत 5 स्टार पद्धतीचं जेवण असतं, सगळ्या पद्धती असतात. मुळात असं आहे की मराठा आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण त्यांच्या आंदोलनाची जर तुम्ही वार्तांकन बघितलं असेल तर तशा प्रकारे त्यांचं ते आंदोलन होतं. आणि त्याच्यामुळे राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या आणि